लागला 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 लागला. हा गळ काहीच कामाचा नाही, एकदम फालतू गळ आहे. हे बघा 2 मासे गेले माझे. हा पूर्ण सरळ झाला गळ. सगळे गळ सरळ झाले, सगळे गळ. 10 किलो 10. नमस्कार मित्रांनो, मी तुमचे व्हिडी लाईव्ह पंचायत चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, आम्ही खूप वेळा मासे पकडायला गेलो होतो, पण आम्हाला कधी मासाच लागला नव्हता. आणि लागला तो पहिल्यांदाच मोठा मासा लागला. आणि हा मासा काही एका दिवसात लागला नव्हता. आम्ही सेम जागे 2 दिवस सकाळपासून गेलो होतो, त्यावेळी हा मासा लागला. नक्की तेवढं कळालं. पाणी पाणी आता आज जास्त आहे. नीट चाल. इथून आलो इथे, बघू आता उतरायला जागा आता इथं. बघू कष्ट करू. लागला 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 बाप. अरे गेला, शिट. धरला होता. अरे यार, आहे चान्स. आज धरला होता, मी म्हणला गुतला. हा गळ काहीच कामाचा नाही, एकदम फालतू गळ आहे. हे बघा 2 मासे गेले माझे. हा पूर्ण सरळ झाला गळ. बघा माशाने त्याला किती झाला. हा इकडं आतमध्ये बेंड झाला आणि हा सरळ बेंड झाले. 2 मासे गेले माझे. आता काय उपयोगाचंच नाही हे स्पूनवाले वापरून. ह्याला आता गळ वेगळा गळ टाकावा लागणार याला. फालतूतला फालतू गळ आहे. बघा हे मित्रांनो, हे बघा. अरे यार, हा चांगला मोठा मासा होता. आज एवढं नशीब माझं चांगलं पण आहे आणि खराब पण आहे. बघा हे गळाची हालत बघा. एक हा जो आहे तो आतमध्ये बेंड झाला आणि हे 2 सरळ बेंड झालेत. बघा हे गळा वाटत नाही आणि तेच झालं शेवटी, व्हायचं तेच. शिट यार, पहिलं गळ आणले पाहिजे जाऊन. आता आपण जिघेड लावलेला आहे, बघू आता याच्यावर काय होतंय का. कसला पण लागला होता यार. एक तर ओढत होता लय जोरात आणि शेवटी तो गळ सरळ करून गेला. मग विचार कर किती सरळ झालेत ते गळ. 2 मासे तर आपल्याला गेलेले आहेत तिथे आल्यापासून. आता बघू, आता आपण वेगळा जिघेड वापरलेला आहे यार. त्याचे स्पूनचे गळ चेंज करावं लागणार. आता वेगळे स्पूनचे गळ बघावं लागणार आहे स्वतःहून जाऊन आणून. ऑनलाईन काय कामाचे नाहीत. 2 मासे तर आल्या गेले तिथं. म्हणजे आतापर्यंत माझे 3 मासे गेले तिथं. हे आजचे मासे तर दोन्ही त्या गळामुळेच गेले. एकदम फालतू क्वालिटीचा गळ आहे त्याचा, एकदम म्हणजे एकदम. आता ह्याच्यावर अटॅक करेल का नाही काय माहीत नाही. आता हे रबर शेड आहे आपलं, कारण तो स्पून चांगला चमकत होता. आता ह्याच्यावरती काय नाही, ह्याच्यावर जर लागला तर ह्याच्यावरती बाहेर येऊ शकतो मासा, कारण याचं जराशे वेगळ्या प्रकारचं काम आहे यार. म्हणजे किती मोठा मासा होता हा, कमीत कमी 2 किलोचा असेल. वरनं दाबलाय त्याने. हा ना, पूर्ण होप्सच गेले माझे तर. माशाचे सगळेच गेले होप. गळच बकवास आहे तर काय करणार. गळ चांगला असेल तर काहीतरी आपण हे करू शकतो ना रे, चान्स आहेत. मित्रांनो, आल्या 2 मस्तपैकी स्ट्राईक झाले होते. दोन्ही मासे त्या गळामुळे गेले. आता आमच्याकडे दुसरा काय हे नाहीच आहे. जे काय आहे तर तोच गळ होता, जे स्पूनवाला. आणि त्याचे जे गळ आहेत ते एकदम बकवास आहेत. 2 वेळा, पहिल्या वेळा अटॅक केला तेव्हा सिंगलच पकडला होता त्याने आणि तो सिंगल गळातून निघाला. पण ह्यावेळी त्याने पूर्ण गळ पकडला होता, 3ही अडकले होते. त्यातला एक गळ जो आहे तो आतमधल्या साईडला चेपला आणि बाकीचे दोन्ही गळ सरळ झाले. म्हणजे किती पकवास क्वालिटीचा गळ आहे हा. वेगळे गळ आहेत का बघावं लागेल. आता इथं रबर शेड लावलेला आहे आपला जिघेडने, बट जिघेडवरती मला वाटत नाही इथे दुसरे कसले लूर आहेत. लूर बघते बरं इकडं. आता मी असा जुगाड करून ह्याला गळ बांधलेत. आता 3 जे चांगल्या वाटतले गळ आहेत. आता राहिले तर राहिले, बट हे स्पूनला चेंज करून बघूया. नशिबात असलं तर होईल काहीतरी. स्वतः होप्स. आता बघू याच्यावर काय भेटलं तर, कारण जे गळ आहेत ऑलरेडी जे आहेत जिघेड जे हे त्याच्यावरती मासे भेटणं अवघड आहे. आता हे असंच मला घरी जाऊन स्वतःचे गळ बनवायला लागणार आहेत. आता हे 3 गळ एकत्र राहणं अवघड आहे, बट तरी पण होप्स सो की राहतील अशा हिशोबाने आपण राहू. आता आपण लावलेला आहे आपला जुगाडू गळ. बघू याला जर मासा लागला
तर याचा मासा काय कुठे जात नाही, एवढं फिक्स आहे. आता इथं जेवायला बसलो. आता पाणी पण गढूळ झालं, आता पाऊस पडला आहे त्यामुळे मासे अटॅक करत नव्हते. आता इथून आम्ही चालू आहे, इथं पाणी गढूळ झालं, आता काय स्ट्राईक होईना. आता मी गळ चेंज केला होता जुगाड करून, पण मासा काय भेटत नाही. आता 2 मासे तर गेले माझे गळामुळं. मित्रांनो, आज सकाळ सकाळी पुन्हा एक मासा स्ट्राईक झाला होता इथे या ब्रिजवरती, बट तो पुन्हा एकदा गळ सरळ करून गेला आणि माझा ड्रॅग पण जरा लूज होता, त्याने तो ओढत घेऊन चालला होता. तिथून कास्टिंग करत होतो मी आणि ह्या इथे लाईनला मासा लागला होता आणि तो घेऊन गेला मासा. इथून मी कास्टिंग करत होतो आणि इथं लागलेला चांगला 2-3 किलोच्या वरचा मासा होता, पण तो गेला आज पण नाही. म्हणजे काल 2 गेले, आज 1 गेला आहे. आता सकाळ सकाळीच आता बघू, होपफुली आपल्या ज्या नेहमीच्या जागे जिथे मला 2 मासे लागले तिथे जाऊन बघावं. आता गळ काल मी अपडेट केले होते थोडेसे, त्याच्यात जरा जो एक्झिस्टिंग होते ते खूपच खराब लिवर होते, हुक होते. सो नवीन लावलेले आहेत आता, बट नवीन पण एवढ्या मोठ्या माशाला नाहीच होऊ शकत. आता त्याला जराशी आता काय आता आहे त्याच्यावरती ट्राय करावं लागेल, कारण दुसरे तर हुक नाही आहेत. तर आता वेगळाच हुक लावावा लागणार आहे. आता अजून घरी जाऊन आता जेव्हा जाईन आज, तेव्हा मोठ्या मोठ्या हुक्सचे जरा बघावं लागेल आधी, पकडीने ओढून वगैरे मोडून किती सरळ होतो आहे, किती टेन्शनला, आणि तसले हुक लावून ते बनवतो आता घरी जाऊन चांगले. म्हणजे नदीला स्पूनवरती मासे भेटतात एवढं तर फिक्स आहे. जस्ट एक आता नशिबाची गोष्ट आहे की नक्की काय करायचं. आता गोष्टी तर एवढ्या घेऊन जातो आम्ही, बॅग, मांडू, पिशवी. एवढी मोठी पिशवी बघून लोकांना वाटतं की ह्यांची तर पिशवी भरलेली आहे माशांनी. इथं आम्ही मोकळ्या हाताने फिरतोय. 2 दिवस मासे तर एव्हरी टाईम मासे गेले. एवढ्या 3 वर्ष झाले, जवळ 2 वर्ष झाले गळ घेऊन. कधी कळ माहीत नव्हतं, पण आज काल नदीमध्ये वाहत्या पाण्यावरती स्ट्राईक होतो मासा, बट आज काय फायदा नाही. स्टार्टिंगलाच मासा 10-15 मिनटातच लागायचे चान्सेस जास्त असतात. पुन्हा मासा मग लवकर अटॅक करतच नाही. काल पण गेल्याच अर्धा तासात 2 माशांनी अटॅक केला होता. तर बघू, आता गळ जरा वेगळा लावलेला आहे. होपफुली आज तरी नशिबात असेल आपल्या मासा नशिबात आहे, पण बाहेर यायचं नशिबात नाही दिसत आहे. मासा आला होता, लागला होता. गळ बघ, गळ सकाळ सकाळी आता आल्या बापूचा पण मासा गेलेला आहे. ऑलमोस्ट वर आला होता, बट पार कडेला येऊन हुसळला. रवींद्रला मासा एक हुक झाला अचानकमध्ये, आणि त्यावेळी काही कॅमेरा वगैरे चालू नव्हता. चालू दे, चला दमू दे, चालू हे थांब, हे नको करू. काठी करून घ्या, हलवू परत वडायला परत दमू दे. इथं गुंडाळून ठेव बाबा, इथं झटका मारून तो एकदम. त्याला काय करू नको, थांब राहू दे जरा, दमू दे त्याला. खूप मोठा मासा लागलेला मित्रांनो आपल्याला, त्याला तसंच राहू. 2 मासे आले. हां का, ते थांबले असते ते. थांब, तर इथून तुला जातो का तिथून? तर काहीतरी पाहिजे यार आपल्याकडं, पोतं बितं पिशवी त्याला धरायला. तो तसा आवरणार नाही आपल्याला. ते रेनकोट काढू का मी? रेनकोट जरा लय तो पडायला लागला ना बापू, त्याला जरा सही सोडायचा, जरा असं हे नको करू, आवडू नको देऊ, नाही तर तो गळ झटका मारणार, गळ हे होणार. त्याला ना हलून हे होते, त्याला एकदम पुढे जाऊन नाही देणार. तिथं कडाला आणायला कसं काय होईल, जमन का? त्याला नाही एकदम असं पटकन धरून नको तू. इथं कडेला घ्यायला लागेल बापू. वर कसं घेणार, डायरेक्ट वर नाही घेता येणार. इथं सरकून पाण्याची भीती मला जास्त वाटते अजून. इथं कडेला घ्यायला लागेल बापू त्याला जरा दमू दे 2 मिनिटासाठी. हो एकदम दुसरं काय कसं काढायचं? बॅगनी धरता येईल का? बॅगमध्ये आहे का तुझं? पण लय जराशी त्याला थकवायला लागत. हां तुझ्या झाडाच्या तिथं आम्ही तुमच्या
थांबा हा त्याला कसा हाणणार गडू खोले खोले का थांब थांब लय धक्का नको देऊ त्याला हळू दमू दे हळूहळू इकडं आणता येईल का त्याला तुम्हाला घाबरून पळणार तिकडं लय हे नको येईल का हे थांबता वर नको 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 हे बघा मित्रांनो आई शपथ 7-8 किलोचा मासा आहे तो यस 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 हे बघा मित्रांनो फायनली सक्सेसफुल एवढा मोठा मासा लागला तो गड सरळ करणे वाकडा करणे तर काय माझ्या लकी गळाने शेवटी काम केलं कालचे पण असलेच असणार आहेत आपण म्हणतो अर्धा किलो पावशेर ते नाहीये फायनली ड्रीम कम्प्लीट उचलून बघ केवढा आहे 10 किलो आरामात आहे 10 किलो नाही तरी 7-8 किलो तरी आहेच थांब मी व्हिडिओ काढ कॅमेरा घेऊन येतो मोबाईल पिशवी यस 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 आखिरकार सपना पूरा हो गया मेरा सगळे गळ सरळ झाले सगळे गळ हे बघा मित्रांनो केवढा मासा आहे कसा काढला असा याच्यात दिसत नाहीये पण तो हे बघा एक पाय कमीत कमी 7-8 किलोचा मासा आहे तो हे बघा फायनली माझ्या लकी गर्लनी कमाल केली जराशी मला उचलू दे आता थांब आता तो कुठे जात नाही आता माझा जरा फोटो व्हिडिओ काढ या कॅमेऱ्यामध्ये काढ तो नाही आता कुठे जात जिवंत असू दे हातात गुंडून घे जिवंत असू दे आता ए कसा वाटतो उभा काढू टोटला टाकायचं उभा पण काढ आडवा पण काढ अरे उचला ना यस सिक्रेट जागा सांगायची ना कुणाला काय बाप्पा उचलून बघ कळेल तुला केवढा जड येते असा कळत नाही 10 किलोचा आरामात आहे मला वाटतं पप्प्या आता आपण घरी जावंच घरी कसा चाललंय भारा घेऊन माझ्या उचला ना आम्हाला अक्षरशः कसा बाहेर आला आमचं आम्हालाच माहिती पडले तर नाही मग चांगला चांगला असतो ना दुसरा असतो ना बोगरे भाऊ लाईट पण नाही 10 किलो आहे 10 किलो 10